स्तरार एक लक्ष्मी नगरे महिला आपण 19 वर्षीय छोरी जे पबी एक अन्याय अत्याचार करताना ही एक असं वेगळं रूप दे मागो। आज जर हटेला आपण भेटी बारी आपण बेटा जर आता सुखरूप चेचा बिंदास आता फर सके ने तो जरा तब आपण स्वतः प्रश्न विचारो की जे बाप दादा कहते थे की हम ठोकरे ती वागेन माराचा कुणी ती जको जता लात मार्यावर पाणी काढाचा खरोखर वागेन मारेरो होणार आणि ठोकरे ती पाणी काढेरो होणार अपेर मै रेगोच काही मार भाई बहन सगाशा गणगोतो लोक ये आते ताकत एकाचा जरे माई ताकतचा लोक वर वाट कोई जाईनी आज आपण तम हम आपले मै ताकत कमी करना केचा करताय लोक आपा वाट जारेस ही यात्राच विषय चेचा माझ्या बंधू आणि भगिनींनो हा जो काही मोर्चा काढण्यात आलेला आहे सुरेश राठोडच्या संदर्भात मी रस्त्यानेच नाही जेव्हा येत होतो तेव्हा काही मराठी भाषिक लोकांचं बोलणं असं होतं की हे फक्त बंजारा समाजासाठी मोर्चा आहे वाटते। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गोरसेना गोर शिकवणे ही संघटना फक्त बंजारा समाजासाठी नसून तर इथल्या 85% लोकांसाठी काम करते। आज इथे सुरेश राठोड आणि जे 19 वर्षाची जे ती आपली ताई आहे या जाग्यावर जर कोणी मराठी भाषिक याच्यातून कोणी व्यक्ती असता या 85% याच्यातून जर कोणीही असतं तर या गोरसेने संघटनेमार्फत आपण असाच आंदोलन छेडला असता याला काही दुय्यम गोष्ट नव्हती। माझ्या बंधूंनो माझ्या पोलीस प्रशासनाला एक प्रश्न आहे। आपल्या या पुसद तालुक्यातून 2-3 केस मी स्वतः हाताळलेले आहेत त्यापैकी 1-2 तुम्हाला सांगू इच्छितो। या मोप मध्ये झालेल्या प्रकरणात 9 दिवसापर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही। जेव्हा तिथे आपण जातो प्रश्न विचारतो तेव्हा पोलीस म्हणतात की जोपर्यंत पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही। पण एकीकडे कायदा म्हणतो की घटनास्थळी केलेल्या पंचनामानुसार तुम्ही गुन्हा दाखल करू शकता आणि जेव्हा पीएम रिपोर्ट येईल त्यावेळेस तुम्ही त्याला तरतूद करू शकता। पण जेव्हा तिथून आम्हाला आणि पीडित कुटुंबाला वारंवार फिरवल्या जातं त्यावेळेस मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे की तुम्ही आमची सेवा करण्यासाठी बसलेले आहात, तुम्ही कुठले साहेब वगैरे नाहीये, तुम्ही आमची सेवा करण्यासाठी बसलेले आहात, मग आमची योग्य ती सेवा का होत नाही? आमच्या पीडित कुटुंबांना लोकांना वारंवार चक्रा का माराव्या लागतात? नेमकं तुम्ही इथल्या राज्यघटनेवर कायद्यानुसार चालता की कोणाच्या तरी इशारावर चालता हे तुम्ही आम्हाला स्पष्ट करून द्यावं। माझ्या बंधूंनो याआधी शिवाजी महाराज या लाखी गावामध्ये वसंतराव नाईक साहेबांचा फोटो फाडण्यात आला होता। आम्ही इथे आलो, इथे यायच्या आधी जे आपल्याला नवीन साहेब इथे आलेले आहेत ते तिथे लाखीत आले आणि मला त्याने स्वीट पॉइजन दिलं, धमकी दिली मला की मैं इन सब पे बोले कंप्लेंट करता हूं, गुन्हा दाखल करता हूं। तेव्हा मी विचारलं की इथे आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, इथं वसंतराव नाईक साहेबांचा विटंबना झालेला आहे। ते फक्त वसंतराव नाईक साहेब जर नसते त्या ठिकाणी बिरसा मुंडा, अहिल्याबाई होळकर, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले जेवढे या पृथ्वीतलावर महामानव आहेत यापैकी जर कोणाचाही विटंबना झाला असता तर आम्हीच छाती ठोकून समोर आलो असतो, याला काही दुय्यम गोष्ट नाही। तर तेव्हा ते साहेब म्हणत की सगळ्यांवर गुन्हा दाखल करतो। मी विचारलं साहेब 144 नियम लागू झाला का? त्यावेळेस म्हणत नाही। मग तुम्ही कोणत्या अंतर्गत कायद्याअंतर्गत आमच्यावर गुन्हा दाखल करता? जर पोलीस प्रशासन आज जे बेगुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर गुन्हा दाखवून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत असाल तर तुम्ही आम्ही धोक्यात आहे आणि पोलीस प्रशासन कोणाच्या तरी इशारावर चालतंय हे इथं आपल्याला खंबीरपणे मानायला काही हरकत नाही। माझ्या बंधूंनो अरे आज सोयाबीन काढणं चालू आहे शेतामध्ये, इकडे शेडचं काम चालू आहे तरी एवढे लोक इथे जमलेले आहेत। हे कोणत्या पद्धतीने आणले, कोणत्या पद्धतीने लोक आले हे तुम्हाला सांगू इच्छितो। इथे कोणाला फुकटाची गाडी, इथे कोणाला खिचडी वगैरे नाही दिली, हे स्वतःच्या खर्चाने आलेले इथे हे सगळे जमलेले जमाव आहे। आणि काही दिवसानंतर जर एखादा कोणी व्यक्ती, मोठा व्यक्ती जर कुठे येत असेल तर त्या ठिकाणी फुकटाची बस गावात पाठवल्या जाते, फुकटाची गाडी तिथे पाठवल्या जाते आणि अख्ख्या जनतेचा सत्यानाश केला जातो। पण जिथे या जनतेवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस कोणी गाडी पाठवत नाही, मदतही करत नाही। एवढे नाही तर कायद्यानुसार तुम्ही कारवाई करा हे सुद्धा पोलीसवाल्यांना फोन करून सांगत नाही। तर आपल्या सर्वांना ही गोष्ट लक्षात घ्यायची
घ्यायची आहे, समजून घ्यायचं आहे आणि यानुसार समोरचं आपल्याला जीवन जगायचं आहे. आता कोणाला भ्यायचे नाहीये एवढं समजून घ्या. इथे जेवढे बी शासकीय कर्मचारी असतील ते आपले सगळे सेवक आहेत. आपण राजा आहोत. आपल्या सेवा करण्यासाठी त्यांना पेमेंट दिली जाते. घाबरायचा नाही, कायदा सगळ्यांसाठी सेम आहे. एवढ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यावं, समजून घ्यावं. एवढं बोलून मी इथेच थांबतो.